पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या बाबतीत सन्माननीय रेल्वे मंत्र्यांचं काही वक्तव्य आज आलेलं आहे. खरं म्हणजे हे वक्तव्य संपूर्णपणे या विभागाकरता आणि महाराष्ट्राकरता सुद्धा दुर्दैवी म्हणावं लागणार आहे. पुणे नाशिक मुंबई हा एक गोल्डन ट्रायंगल ज्याला म्हटलं जातं, विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा हा गोल्डन ट्रायंगल आहे. असं असताना पुणे आणि नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीनं कामही झालेलं होतं. 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही भूसंपदा मोबदला म्हणून वाटलेली आहे. हे सगळं घडलेलं असताना आताच GMRT असेल किंवा अन्य काही गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि हा मार्ग रद्द केल्याचं बोललं जातोय आणि नवीन मार्ग सुचवला जातोय. खरं म्हणजे नवीन मार्ग जो आहे त्यामधून काय उपलब्धी आहे, कोणता फायदा आहे, असं जर विचारलं तर माझ्या मते त्यामध्ये फायदा दाखवता येणार नाही अशी अवस्था आहे. यामुळं आपल्याला हा रेल्वे मार्ग पुणे नाशिक अत्यंत सरळ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आग्रह धरावा लागणार आहे. कारण हा विषय केवळ आजच्या राजकारणाचा नाही, कोणत्या एखाद्या राजकारण्याचा नाही आणि राजकारणाचा सुद्धा नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीकरता, भविष्याकरता, पिढ्यानपिढ्याच्या भविष्याकरता आणि समृद्ध अशा ह्या संपूर्ण विभागाकरता म्हणजे पुणे नाशिक मुंबई या गोल्डन ट्रायंगलच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता हा सरळ पद्धतीनंच होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना आग्रही राहावं लागणार आहे. आग्रहानं हा मार्ग मंजूरच करून घ्यावा लागणार आहे असं माझी आपल्या सगळ्यांना निवेदन आहे. कळसेश्वर क्लॉथ सेंटरमध्ये भव्य स्टॉक क्लिअरन्स सेल. कोणत्याही वस्त्र खरेदीवर मिळणार 20 ते 50% भव्य सूट. सुभाष, विशाल, लक्ष्मीपती या नामांकित कंपन्यांच्या साड्या, कांजीवरम सिल्क, पैठणी तसंच काठपदरी साड्यांवर भव्य सूट. लेडीज कुर्ती अवघ्या 150 रुपयात. लहान व मोठ्या मुलींच्या सर्व प्रकारच्या फॅन्सी ड्रेसवरती भव्य सूट उपलब्ध. पुरुषांसाठी टी शर्ट 150 तर नाईट पॅन्ट 200 रुपयांपासून पुढे. अरमानी पॅन्ट फक्त 300 रुपयात, शर्ट अवघ्या 300 रुपयात. लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस व कुर्ता पायजम्यावर भव्य आकर्षक सूट उपलब्ध. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. आमचा पत्ता कळसेश्वर क्लॉथ सेंटर, बजाज शोरूम समोर, अकोले.